छत्रपती संभाजीनगरची पदाधिकारी आणि मराठवाड्यातील सर्वच आमचे काही पदाधिकारी यांच्या ठिकाणी एक बैठक ठेवली होती। त्या बैठकीमध्ये सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण मराठवाड्यातील जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी पूर्ण शक्तीपणा लावून आपल्याला काम करायचं आहे अशा प्रकारचे आदेश साहेबांची आणि विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। माझ्यासोबत दिलीप धोत्रे आणि माझे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत। त्याप्रमाणे आता बैठक आमची संपन्न झालेली आहे। त्या बैठकीला सन्माननीय संदीपांजी भुमरे पालकमंत्री, सन्माननीय संजय शिरसाटजी प्रवक्ते, सुशीला शिंदेगड, सन्माननीय प्रदीपजी जयस्वाल आमदार त्याप्रमाणे ते हजर होतेच। शिवाय सन्माननीय देशाचे मंत्री महोदय अर्थमंत्री कराड साहेब आणि सन्माननीय गृहनिर्माण मंत्री सावे साहेब यांनाही मी फोन केला होता, पण आज सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा सल्ला असल्यामुळे ते तिकडे अडकलेले होते म्हणून ते येऊ शकले नाही। पण त्या मेळाव्यावर त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्याप्रमाणे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्या सूचना पूर्णपणे दिलेल्या आहेत। आता तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर निश्चित तुम्ही विचारू शकता। पक्षाने आदेश दिला कार्यकर्ते कामाला लागले, काही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा असतील ना, कुठल्याही उपायची पोटी कुठला कीर्तनभर होत नाही। कार्यकर्त्यांच्या अपेक्षा त्या असू शकतात। साहेबांनी त्याच वेळेला सांगितले होते की आमच्या कार्यकर्त्यांना नाही, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्या कार्यकर्त्याला मान सन्मान दिलाच पाहिजे। तो साधारण कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो आणि कोणत्याही पक्षाचा असो। त्यामुळे ती भावना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची होती, कार्यकर्त्यांची होती। शिवाय साहेबांचा फोटो सुद्धा लागला पाहिजे अशी भावना त्यांची होती। बाकी निवडणुकीमध्ये जे काही रसद असते ती रसद त्या त्या ठिकाणच्या स्थानिक गोष्टीवरती अवलंबून असते आणि त्याप्रमाणे ते करतात। आमचे समन्वयक म्हणून सन्माननीय दिलीप धोत्रे ते त्यासाठी या ठिकाणी नेमलेले आहेत आणि बाकी त्यांच्या सोबत इतर सगळी मंडळी आमची आहे। संपूर्ण मराठवाडा ते स्वतःही बघतात। त्याच्यामुळे इकडच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या समन्वयकांची यादी आम्ही पाठवलेली आहे। त्याप्रमाणे ते त्या त्या उमेदवारांना तशा प्रकारच्या सूचना त्या त्या पक्षाचे प्रमुख पाठवतील त्याप्रमाणे अंमलबजावणी केली। तुम्ही असं म्हणाले की तन आणि मनाने आम्ही तुमच्या सोबत आहोत, धन मात्र आमच्याकडे नाही, तुमच्याकडे सत्ता आहे, तर कसं सामावून घ्यायचं तुम्ही? कारण असं आहे की आमचा कार्यकर्ता 18 वर्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तन मन धन सगळं अर्पित करून काम करतोय। माझ्या महिला आघाडीपासून सगळे आमची लोक जे जी गोष्ट शक्य होईल ते त्या गोष्टी ते करतायत। निवडणुकीच्या काळामध्ये छोटा मोठा खर्च नसतो, खूप मोठा खर्च असतो आणि आम्ही काही सत्तेतील लोक नाही आहोत। तरी पण 18 वर्ष मी पक्ष चालवलेला आहे आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा आपलाच उमेदवार समजायचा पक्षाचा आणि त्यांना मदत करायची। कोणताही उमेदवार असो, तो कमळावरचा उमेदवार असो किंवा धनुष्यबाणचा उमेदवार असो किंवा शिटीचा उमेदवार असो, तो उमेदवार असेल त्याला पूर्णपणे आपल्याला मदत करायची आहे। त्याला अपेक्षा काही ठेवू नका। तर कार्यकर्त्याला काय करायचं काय नाही करायचं ते त्या त्या पक्षाचे लोक ठरवतील आणि विधानसभा तर खूप लांब आहे, त्याविषयी कुठली चर्चा आम्ही केलेली नाही। बिलकुल नाही, आम्ही बंद दारावर कुठली चर्चा करत नाही। जे आहे ते खुल्ला सगळं उघडं लागलं, लपून छपून कुछ नाही। आमच्या साहेबांचा पहिला तो स्वभाव असा आहे की बाळासाहेबांची प्रकृती असल्यामुळे
बंद दाराळ आमच्याकडे काही शिजत नाही, जे आहे ते ओपन, त्याप्रमाणे आम्ही त्यांना ओपन पाठवतो. लोकांना एक प्रश्न पडला का राजसाहेब भेटते त्यांना नेमकं काय ठरलं, काय बोललं झालं असं लोकांना. नाही, आम्ही त्याच्याकडे 4 शिबिरं घेतल्या होत्या, त्याच्यानंतर 3 शिबिरं आली होती. मग शेवटी पत्रकार देवाला मला विचारलं होतं कोणत्या कोणत्या शिबिरा घेतल्या, तर म्हणजे त्या सीट साहेबांनाच माहिती आहे, त्यांच्या मनात जे काय असतील त्या सीट. पण नंतर आम्ही शेवटी एक शिबिर आम्हाला दक्षिण मुंबईची सीट द्या, तिथे आम्ही आमचा उमेदवार उभा करू. त्याप्रमाणे त्यांची मानसिक तयारी होती समोरची, परंतु त्यांची अट होती की तुम्ही त्यांच्या चिन्हावर लढवा. तर त्याच्यामुळे साहेबांनी अशी स्पष्ट भूमिका केली की आम्ही आमच्या चिन्हावर लढवू, जर आमचं चिन्ह नसेल तर आम्ही निवडून लढू शकत नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही तिला पाठिंबा दिलेला आहे. शेवटी एखादा निर्णय घेताना हा ताबडतोब निर्णय होत नाही, त्याच्यावर खूप विचार करू आणि मग निर्णय होतो. आणि माझी अशी भावना आहे, नेता हाच आपला विचार आहे, नेता हाच आपलं धोरण आहे आणि नेता हीच आमची दिशा आहे. तर आमच्या नेत्यांनी जी आम्हाला दिशा दिलेली आहे, जे धोरण दिलेलं आहे, जे विचार दिलेला आहे, ते आता विना अट विना शर्त आपल्याला पाठिंबा देऊन त्या उमेदवार निवडून आणायचं आहे. का तर नरेंद्र मोदी साहेब हे या देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजे, कारण त्यांना विश्वास आहे की स्थिर असं सरकार त्यांना हवंय, त्यांना खिचडी सरकार नको. आणि म्हणून स्थिर सरकार आणण्यासाठी या देशाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्व पाहिजे आणि म्हणून आपण त्याला पाठिंबा दिला. मराठवाड्यात राजसाहेबांच्या किती सभा होतील आणि बऱ्याचशा ठिकाणी तशी मागणी येते साहेबांच्या सभेची. जसे आता या सभेमध्येच सन्मान्य पक्षाचे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट साहेब आणि संदीपजी भुमरे मंत्री महोदय साहेब यांनी विनंती केलेली आहे. ही विनंती निश्चितपणे पक्षप्रमुखांकडे सांगितली जाईल आणि शेवटी तो त्यांचा सर्वाधिकार आहे, कोणाला कुठे मिटिंग द्यायची काय द्यायची करताना आठवते. आजही मागच्या निवडणुकीच्या वेळेला आपण प्रचार केला होता, त्याने साहेब कशा प्रकारची सभा घेऊ शकतात अजून त्याच्यावरती मोदीवर राजसाहेबांचा मागे राग होता, आज तो कसा निवडला. हो, तू प्रश्न चांगला केला. या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची ओळख एक उत्तम पंतप्रधान होऊ शकतात म्हणून राजसाहेबांनी करून दिली, कारण त्यांनी जो गुजरात दौरा केला होता. तो गुजरात दौऱ्यामध्ये त्यांनी जे काही केलं होतं त्याच्यातून त्यांची ती भावना झाली होती. ज्यावेळेला त्यांना असं वाटलं काही गोष्टी या लोकांना ज्या हव्यात त्या होत नाही, देशाला ज्या हव्यात त्या होत नाही, राज्याला ज्या हव्यात त्या होत नाही, तेव्हा त्यांनी तो कठोर टीकाही केली. पण हे तुम्ही लक्षात घ्या, केंद्रामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते पंतप्रधान होते, काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेला मनमोहन सिंग साहेबांनी 2007 साली भारत अमेरिका अणु करार त्याचं बिल सभागृहात आणलं होतं. त्या बिलाला आम्ही पाठिंबा दिला होता, राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता. त्याच वेळेला त्यांच्या सरकारने लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण असावं असं बिल आणलं होतं. ते अयशस्वी झालं, त्या बिलालाही आम्ही पाठिंबा दिला होता. नंतर या देशामध्ये थेट परदेशातली परकीय गुंतवणूक असावी म्हणून बिल आणलं होतं, त्याला आम्ही पाठिंबा दिला होता. जे जे या देशाच्या हिताचं वाटलं त्या गोष्टीला कुठलाही पक्ष न मागता देशाला डोळ्यासमोर ठेवून पाठिंबा आम्ही दिला होता. त्याप्रमाणे ते काही काँग्रेसचे पंतप्रधान होते म्हणून ते आम्ही पाहिलं नाही, त्या देशाचा विचार केला होता. तोच विचार राज ठाकरे साहेबांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतो, इतरांसारखे नाही. सर, गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही 2 मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ जवळ बघितलाय.
माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि सध्या एकनाथ शिंदे साहेब कोणाचा कार्यकाळ बेस्ट वाटतो सर तुम्हाला? मला असं वाटतं जनता आता लवकरच ती ठरवेल आणि उत्तर देशात देईल. कारण तो कोविडचा काळ होता. कोविडच्या काळात त्यांनी काय वाटते त्यांनी ते काम केलं. लोक समाधानी असमाधानी लोकांना कल्पना आहे त्याची. आणि सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा काळ काही लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब काय काम करतात, कसं काम करतात तेही लोकांनी पाहिले. तेव्हा त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दिसणार. त्याची मी तुलना करण्याची आवश्यकता नाही. साहेब आदित्य ठाकरे नंतर राजसाहेबांची चिरंजीव येणार आहे का नाही? अजून तरी त्याचा दौरा ठरलेला नाही, पण ठरला तर तुम्हाला निश्चितपणे कळवलं आहे. ही युती पुढे विधानसभेला आणि पुढे महापालिका युती कायम राहील का प्रत्येक लोकसभेपुरती मर्यादित आहे? युती कुठली युती जी असते ना ती खूप दूर बघून करावी लागते. कसं विजन म्हणजे एखादा विजनरी असतो, क्रिएटर असतो, एज्युकेटर असतो, बरोबर आहे ना, आणि ऑपरेटर असतो, ऑपरेशन करणारा. चारही गोष्टी तुम्हाला ठेवूनच पक्षाकडून विचार करतात. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो निश्चितपणे विचार करूनच तुमचं आखलेलं असावं याची मला खात्री आहे. कारण माझ्या नेत्यावरती मला पूर्ण विश्वास आहे. धनशक्तीला धनशक्ती जोड मिळाली असं हा धनशक्तीचा काही विषय नाही. सत्ताधारी पण आमच्या कार्यकर्त्याची जोड आम्ही दिलेली आहे. 18 वर्षामध्ये आम्हाला जे करता आले ते करण्याचा प्रयत्न केला. आभारी आहोत सर्व पत्रकारांचा. कृपया विनंती करतो